भारत माता की। मागचा आवाज जरा जोरात आला पाहिजे। भारत माता की, भारत माता की। छत्रपती शिवाजी महाराज की। परमपूज्य भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गो माता की, भारत माता की। मंचावर उपस्थित आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी, आता ज्यांना आपण ऐकलं असे आपले अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे जी, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश जी, आपले राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे जी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जी, आपले कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण जी, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि सर्व मंचावरील नेत्यांची क्षमा मागून मला मर्यादित वेळ दिला असल्यामुळे मंचावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित कार्यकर्ता बंधू भगिनी आणि मातांनो, खरं तर एक जोरदार असं भाषण आणि दिशादर्शन आपल्या अध्यक्षांनी आपल्याला केलेलं आहे। या संपूर्ण महाधिवेशनामध्ये पदाधिकाऱ्यांच्या या महासंगमामध्ये एकच प्रस्ताव या अधिवेशनात आपण घेऊन आलो आणि तो प्रस्ताव महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला तुमचं धन्यवाद, तुमचं अभिनंदन आणि तुमचे आम्ही ऋणी आहोत हा प्रस्ताव घेऊन त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। महायुतीचं सरकार या 14 कोटी जनतेने प्रचंड यशात निवडून आणलेलं आहे। माननीय देवेंद्र फडणवीसजीच्या नेतृत्वावर मोठा विश्वास या मतदारांनी ठेवला, अभिनंदन त्यासाठी आहे। महायुतीच्या सरकारवर विश्वास ठेवताना मान्य देवेंद्रजी, मान्य एकनाथ शिंदेजी, मान्य अजितदादा पवार, मान्य रामदास आठवलेजी, महायुतीतले सर्व पक्ष यांना भरभरून आशीर्वाद दिला, अभिनंदन आणि धन्यवाद त्यासाठी आहे। हा प्रस्ताव महाराष्ट्राच्या धन्यवादाबरोबर मतदारांनी जो चोखंदळपणा दाखवला त्या चोखंदळपणाचा सुद्धा आहे। मतदारांचं आणि जनतेचं अभिनंदन करावं याची असंख्य कारण आहे। मोठी यादी आहे, मर्यादित वेळ असल्यामुळे मला असं वाटतं, जरा थांबा, की या ठिकाणी याचं विश्लेषण करायचं झालं तर या असंख्य योग्य कारणामध्ये सुद्धा 4 महत्वाची कारणं हे तुम्हाला आम्हाला लक्षात येतात। समस्त महाराष्ट्रातील मतदारांचं धन्यवाद या 4 गोष्टींसाठी केलंच पाहिजे। पहिला मुद्दा आहे, मी तुम्हाला निवडणुकापूर्वीच्या वातावरणात घेऊन जाऊ इच्छितो। निवडणुकापूर्वीच्या काळात केलेली आमच्या विरोधकांची सर्व पोपटपंची मतदारांनी केराच्या टोपल्यात टाकली। मतदारांचं अभिनंदन यासाठी आहे। काय म्हणत होते विरोधक? या मंचावरून त्यांचं नावही घ्यावं की नाही यावर एखाद्याच्या मनात प्रश्न येईल, पण विषय समजला पाहिजे म्हणून विश्वविख्यात प्रवक्ते पोपटलाल बोलत होते। त्या ठिकाणी आमचा पोपट मेलाय, आम्ही घाण पोपट आहोत। अमेरिकेत कमला हरली, इथे कमळाबाई हरील, विश्वविख्यात प्रवक्ते म्हणत होते। हारना और डरना दोनों मनाए। मोदीजींची कृत्रिम हवा संपुष्टात आली आहे हे म्हणत होते। देश चाहता है हम महाराष्ट्र विकास आघाडी सेंचुरी करेंगे। आणि 2 महिन्यांनी शिवतीर्थावर
पत्रकार पोपटलाल सांगत होते, आमच्या शपथविधीला तुम्ही या. मतदारांनी केराची टोपली दाखवली. अभिनंदन मतदारांचं त्यासाठी आहे. सन्माननीय उद्धवजी ठाकरे म्हणत होते, महाराष्ट्र मोदी आणि शहा गुलामीत टाकू बघत आहेत. उद्धवजी सांगत होते, वातावरण निर्माण करत होते, अब की बार भाजपा तडीपार, अब की बार भाजपा तडीपार आणि महाराष्ट्रद्रोही रावणाचे दहन करा. ही वल्गना उद्धवजी करत होते. कार्यकर्ता म्हणून मी 31 जुलैचं त्यांचं भाषण विसरू शकत नाही. तुमच्याही ते लक्षात असेल, त्याची कॉपी मीही आणली आहे. उद्धवजी म्हणाले, देवेंद्रजी एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन. उद्धवजींनी वल्गना केली, धमकी दिली. देवेंद्रजी एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन. लोकसभा निवडणुकीत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असा नडलो की त्यांना घामच फुटला. आता त्यांचे भाषण पाहताना की वेते उद्धवजी म्हणाले. आणि पुढे म्हणाले, इतकी वर्ष अंडी उभवलीत काय, आणि आम्ही असेच आहोत, वाकड्यात गेलो की तोडून टाकतो. त्यांना ठणकावून सांगून ते म्हणाले, पंतप्रधान मोदींना आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचाराला यावे, तेव्हा त्यांची उरली सुरली गुरमीही उतरवून टाकू. उद्धवजी म्हणाले. उद्धवजी देवेंद्रजींना म्हणाले की एकतर तू राहशील किंवा मी राहीन. अहो, देवेंद्रजींनी तर त्यांच्या स्वभावानुसार उत्तर दिलं नाही. पण मला दुष्यंत कुमारांची आठवण झाली. आणि कवी दुष्यंत कुमार म्हणतात, हे उद्धवजी, तुम्ही आणि तुमच्या पक्षाला नाही, गटाला मी सांगतोय. दुष्यंत कुमार म्हणतात, तुम्हारे पाव के नीचे कोई जमीन नहीं, कमाल यह है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं. तेरी जुबान है झूठी जमहूरियत की तरह, तेरी जुबान है झूठी जमहूरियत की तरह. तू एक, यानी पक्ष म्हणतोय मी, तू एक जलील सी गाली से बेहतरीन नहीं. अशा पद्धतीच्या या निवडणुकीच्या पूर्वीच्या वातावरणाला मतदारांनी केराची टोपली दाखवली. काँग्रेस म्हणत होती भाजप हरणार, भाजप बिघडणार आनंदी पक्ष आहे. माननीय शरद पवार साहेब म्हणत होते, राज्यातील शेतकऱ्यांना दुर्लक्षित करून मोठं बंड उभं राहील, संविधान बदलेल, आरक्षण जाईल. 3 राज्यात भाजप जिंकली तरी महाराष्ट्रात पराभव होईल. शरद पवारांच्या पक्षाने कोणाकोणाची मदत घेतली नाही. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, मित्रपक्ष म्हणून महाविकास आघाडी होतीच, पण राहत नाही म्हणून बावनकुळेजी सांगतोय, काही भाट पण त्यांनी पाळले. त्या भाटांनी त्यांचं वर्णन सुद्धा केलं तर भाजप 60 पेक्षा पुढे जाणारच नाही. शहरी नक्षलवाद्यांचा उपयोग झाला. आणि मग मला ती गोष्ट आठवली एका सरदाराची. एक सरदार होता, शिकारीला जाण्याआधी प्रत्येक वेळेला पंडिताला विचारायचा, आज ढग येणार आहेत का. सरदाराला ढगाची भीती. एक दिवशी शिकारीला जाताना त्याच पद्धतीने त्याने पंडिताला विचारलं, ढग येणार आहेत का. सर्व पंडितांनी मिळून सांगितलं, ढग येणार नाही, तुम्ही घाबरू नका, शिकारीला निघा. सरदार शिकारीला निघाले. रस्त्यात त्यांना दिसलं तर मडकी विकणारा एक व्यापारी, त्याचा माल तसाच होता आणि तो गाढवावरचा माल घेऊन तो परत येत होता. सरदाराने विचारलं, माल न विकता परत का येतोयस. तर तो मडकं विकणारा व्यापारी म्हणाला, ढग येणार आहेत म्हणून मी परत चाललोय. पंडितांनी सांगितलं ढग येणार नाहीत,
मडकं विकणारा गाढवावरचा व्यापारी म्हणतोय ढग येणार आहेत. सरदाराने ऐकलं नाही, तो पुढे गेला. अंतर चालल्यावर लक्षात आलं ढग आले आहेत. सरदार घाबरून परत आला. सर्व पंडितांना बोलवलं आणि सांगितलं तुमचा सल्ला चुकीचा निघाला, तुम्ही काही कामाचे नाहीत. सगळ्या पंडितांना काढून टाकलं. मडके विकणाऱ्या व्यापाऱ्यांना आणलं, सल्लागार बनवलं. जो मिळेल त्याला सल्लागार शरद पवारांच्या पक्षाने बनवलं. त्या बिचाऱ्या मडके विकणाऱ्या व्यापाऱ्याला लक्षातच आलं नाही की पंडिताच्या ऐवजी मला सल्लागार का बनवलं. सरदाराने विचारलं किती मानधन घेणार. 500 रुपयाच्या पंडिताऐवजी मडकं विकणारा व्यापारी म्हणाला 100 रुपये. पुन्हा एकदा सरदाराला शिकारीला जायचं होतं. त्याने मडकं विकणाऱ्या त्या सल्लागाराच्या व्यापाऱ्याला विचारलं ढग येणार आहेत का. व्यापारी म्हणाला 10 मिनिटं थांबा. तो म्हणाला 10 मिनिटं का. मी म्हणाला जाऊन येतो. सरदार म्हणाला का जाऊन येतो. तो म्हणाला मी माझ्या गाढवाला विचारून येतो. सरदार म्हणाला गाढवाला का विचारतो. तो म्हणाला गाढवच मला सांगतो उभं कान असला की पाऊस नाही, आडवं कान असला की ढग येणार आहेत. सरदार मोठा शहाणा निघाला. त्याने पंडिताला काढलं, त्याने मडकं विकणाऱ्या व्यापाऱ्याला काढलं, त्याने सगळ्या गाढवांना सल्लागार बनवलं. पवार साहेबांच्या पक्षाची अवस्था गाढव विकणाऱ्या सल्लागाराच्या आणि गाढवाच्या सल्लागारावर चालणाऱ्या पक्षासारखी झाली. ही अवस्था महाराष्ट्राच्या मतदारांनी केली. मतदारांचं धन्यवाद त्यासाठी केलं पाहिजे. महाआघाडी तर पुढेच गेली. मतदान झाल्यावर खाते वाटप केलं, बंगले वाटप केलं, पालकमंत्री केले, PA केले, PS केले. मंत्री येण्याआधी आमदार कुठे ठेवायचे ती हॉटेल नक्की केली. कारण एक्झिट पोल मधले पंडित सांगत होते इलेक्ट्रोल एज मध्ये महायुती 118, आघाडी 110. या सगळ्याला चुकीचं ठरवण्याचं काम या मतदारांनी केलं. अभिनंदन त्यासाठी आहे. महायुतीला 237 जागा दिल्या आणि ज्याचा उल्लेख बावनकुळे साहेबांनी केला. 149 जागा लढवून 132 जागा कमळावर निवडून आणून 88% स्ट्राईक देणारा नेता कोण. आपला देवा भाऊ या क्या महाराष्ट्राने बघितलं. 88% स्ट्राईक रेट दिला. शिवसेनेला 27, राष्ट्रवादी अजित पवारांना 41, महाआघाडी मिळून सगळे 46. एकट्या शिंदेजींच्या जागांपेक्षाही कमी झाले. हे मतदान झालं आणि म्हणून पहिला मुद्दा मतदारांनी यांना जागा दाखवली. दुसरा मुद्दा अभिनंदन धन्यवाद यासाठी आहे की आपला विजय हा सर्वव्यापी सर्वस्पर्शी संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. कोकणात आणि मुंबईत महायुती हरणार हे सांगत होते. मराठवाड्यात महायुतीचा सुपडा साफ होणार यांच्या वल्गना होत्या. पश्चिम महाराष्ट्रात तर भाजप टिकणार नाही यांच्या घोषणा होत्या. भाजप 60 पेक्षा वर जाणार नाही यांचं भविष्य त्यांनी सांगितलं होतं. प्रत्यक्षात काय झालं. कोकणात उबाटा आघाडीचा सुपडा साफ. नागपुरात 4 जागा वाढल्या. मराठवाड्यात 40 जागा जिंकल्या. अनुसूचित जाती जमातीच्याही गेल्या वेळेपेक्षा आम्ही जास्त जागा जिंकल्या. आम्ही 10 जागा जिंकल्या. आणि कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश संपूर्ण महाराष्ट्रात मतदारांनी विजय दिला. धन्यवाद आणि अभिनंदन मतदारांचं यासाठी आहे. तिसरा मुद्दा आहे या मतदारांनी कितीही आमिष दाखवली तरी लबाडांना ओळखलं. लबाड कोण आहेत हे मतदारांनी बरोबर ओळखलं. त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. लाडकी बहिणी 3000 रुपये देऊ सांगितलं, मतदारांनी विश्वास ठेवला नाही. संविधान बदलणार असं सांगितलं, मतदारांनी विश्वास ठेवला नाही. आदिवासींना आमिष दाखवली. राहुल गांधी स्वतः आले, मतदारांनी भरोसा ठेवला नाही. 25 लाखाचा आरोग्य विमा देऊ सांगितलं, मतदारांनी भरोसा ठेवला नाही. जातीनिहाय जनगणना करू सांगितली, मतदारांनी भरोसा ठेवला नाही.
आरक्षणाची मर्यादा वाढवून सांगितलं, मतदारांनी भरोसा ठेवला नाही. युवकांना 4,000 रुपये देऊ, मतदारांनी भरोसा ठेवला नाही. शहरी नक्षलवाद्यांची फौज उतरवली, जनतेने भरोसा ठेवला नाही. आणि म्हणून सर्वव्यापी सर्वस्पर्शी यश हे मायबाप जनतेने दिलं. त्यांचं धन्यवाद आणि अभिनंदन यासाठी आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, आपल्या नेतृत्वावर भरोसा सर्व पद्धतीने महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवला. 8वा ते दिवस मोदीजींना घालून पाडून बोलले, अमित भाईंना घालून पाडून बोलले. ओ आपलं नेतृत्व देवेंद्रजी एक संयमी, शांत, सुसंस्कृत परिवारापासून, व्यक्तिगत परिवारापासून ट्रोलिंग पर्यंत, जातीपासून अगदी विविध पुस्तकं काढेपर्यंत आपल्या नेतृत्वावर जी जमेल ती टीका केली. देवेंद्रजी एक व्यक्ती नाहीत, देवेंद्रजी एक शक्ती आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची, तुमची माझी शक्ती हे स्वरूप देवेंद्रजी आहेत. आणि देवेंद्रजींवर केलेल्या टीकेनंतर पुन्हा एकदा ज्या वेळेला यश मिळालं त्यावेळेला मला वसीम बरेवलीची आठवण आली. देवेंद्रजीच्या स्वभावाचं वर्णन यापेक्षा वेगळं होऊच शकत नाही. आणि म्हणून म्हटलंय, वसीम बरेलवी म्हणतात, अपने हर हर लफ्ज का खुद आईना हो जाऊंगा. मी जे बोलतो ते करतोय सांगण्यासाठी मान्य नितीनजी आले. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करूया. मान्य नितीन गडकरीजी यांचं. आणि म्हणून घालून पाडून ट्रोलिंग केल्यानंतर सुद्धा संयमी, शांत नेतृत्वाचा विजय याचं वर्णन वसीम बरेवलीने केलं ते मी सांगत होतो. अपने अपने हर लफ्ज का खुद आईना हो जाऊंगा, उसको छोटा कह के मैं कैसे बड़ा हो जाऊंगा. तुम गिराने में लगे थे, तुम गिराने में लगे थे, तुमने सोचा ही नहीं मैं गिरा तो भी मसल बनकर खड़ा हो जाऊंगा. मुझे चलने दो अकेला, मुझे चलने दो अकेला, है मेरा यह सफर, रास्ता कोई रोके तो काफिला हो जाऊंगा, काफिला हो जाऊंगा. या पद्धतीने आपलं नेतृत्व काम करत होतं. आणि त्यामुळे यश जनतेचं आहे, हे यश मतदारांचं आहे, हे यश महाराष्ट्राचं आहे. आणि म्हणून या यशानंतर आलेली जबाबदारी पूर्णपणे लक्षात ठेवून कार्यकर्त्यांनी, अध्यक्षांनी दिलेला कार्यक्रम राबवणे ही आपली जबाबदारी आहे. एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या संपूर्ण अधिवेशनाचा मूड माननीय आशिषजींनी बदलून दिलेला